मराठी भाषा 9व्या शतकापासून माझ्या अस्तित्वाच्या खुणा माझ्या एका सुपुत्राने माझ्या ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी लिहून माझे जीवन कृतार्थ केले। तदनंतरची या देशातील माझी वाटचाल अखंडित आणि चला पाहूया तर मायबोली ते अभिजात भाषेपर्यंतचा माझा प्रवास। यामध्ये वैदिक काळापासून ईश्वर आराधनेसाठी होणारा भक्तिगीतांचा स्वर असो की समाज परिवर्तनासाठी जगाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या संतांची परंपरा असो, आपल्या मराठी बाण्याचा झेंडा न केवळ महाराष्ट्रात अपितु अटके पार होऊन मराठी जनांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे शिवछत्रपती असो वा मधाळ गोड कविता रचणारे आणि आपल्या लेखणीने समाजाला दिशा देणारे ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवलेले कवी लेखक असो। या भारत देशाला 1913 मध्ये पहिला जो भारतीय चित्रपट दिला तो पण आपल्या मराठमोळ्या दादासाहेब फाळकेंनी, आणि आज हे मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहर उमटवतो। असं या कला क्षेत्रातून गवसलेला दिव्य दैवी स्वर म्हणजेच स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर। आपल्या मायबोलीचे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। आणि आता 3 ऑक्टोबर 2024 रोजी अखेर आपल्या मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। या ठिकाणी ही जी शाळा आहे आमची शाळा क्रमांक 62 पाथर्ली या कल्याण डोंबिवलीच्या इतिहासाचा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या इतिहासामध्ये गेल्या 22 वर्षामध्ये असं कधीच झालं नाही की एका शाळेचे 120 विद्यार्थी एकाच कार्यक्रमात सहभागी होत आहेत। आमच्या या शाळेच्या कार्यक्रमात एकंदर 120 विद्यार्थी आहेत आणि हे सर्व विद्यार्थी साधारण आहेतच, परंतु जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांचा देखील यामध्ये सहभाग आहे। समावेशित शिक्षणातील जे दिव्यांग विद्यार्थी आहेत ते देखील याच्यामध्ये सहभाग घेत आहेत। आणि आणखी एक वैशिष्ट्य या गाण्याचं म्हणजे असं, तो पण एक इतिहासच म्हणावा लागेल की बालवाडीपासून 8वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी सामील आहेत। म्हणजे 8 इयत्ता आहेत आणि 8 गाणी या ठिकाणी विद्यार्थी सादर करणार आहेत। निवेदन सुद्धा स्वतः विद्यार्थीच करणार आहेत। या कार्यक्रमाचं लेखन, संकल्पना, गीत निवड, दिग्दर्शन, नृत्य कौशल्य सर्व शिक्षकांनीच केलेलं आहे आणि निवेदन देखील विद्यार्थी करणार आहेत। चला पाहूया तर एक वैशिष्ट्यपूर्ण गीत, त्याच्यामध्ये इयत्ता बालवाडी ते 8वीचे शाळा क्रमांक 62 पाथर्लीचे 120 विद्यार्थी सहभागी होत आहेत। आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे जवळजवळ 60 ते 70 पालक आमचे हा कार्यक्रम बघायला या ठिकाणी उपस्थित आहेत। पाहूया तर आपण हा प्रवास मायबोलीचा, गौरवशाली प्रवास मायबोलीचा, अविट अमृततुल्य अभिजात मराठीचा। विश्वविधाता ईश्वराची आराधना भक्तिगीताने करण्याची ही वैदिक काळापासूनची आपली मराठमोळी परंपरा। आपल्या महाराष्ट्रात संत परंपरेची मौक्तिक महाराजा आहे। जगाच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांना या भूमीवर पाठवले। पाहूया थोर मानाशी संत परंपरा।
वयाच्या 16व्या वर्षी आपल्या राजानं सवंगडी मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि या महाराष्ट्र भूमीत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या शिवछत्रपतींना आपला मानाचा मुजरा. अखंड मानवी विश्वाला मनोरंजनाची व समाज प्रबोधनाची मेजवानी देणारे आपले लेखक व आपले कवी यांचे मानावे तेवढे उपकार कमी. तर पाहूया अशीच एक सुमधुर सुंदर मराठी कविता. सरस्वती स्वर म्हणजे महाराष्ट्रभूषण लता मंगेशकर या अमृतलताचं एक अमर मराठी गीत आपल्या सर्व रसिकांसाठी. देवा तुला ठिणगी ठिणगी भाव दे, आम्हाला गतमाया तुझी आम्हावरी राव दे, आम्हाला गतमाया तुझी आम्हावरी राव दे.
विजेते कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा वाढदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो. या प्रसंगी पाहूया एक मराठमोळं गाणं. आणि अखेर तो सोन्याचा दिन उजाडला. 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या माय मराठीची अभिजात भाषा बनून सुवर्ण अक्षरात व इतिहासात नोंद झाली. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माया मानतो मराठी. बोलतो जाणतो मराठी, मानतो मराठी. मी मराठी, जय मराठी. मी मराठी, जय मराठी. माय मराठी, अभिजात मराठी. माय मराठी, अभिजात मराठी. शाळा भरलेली आता शाळा सुटलेली आहे. आपण सगळ्यांनी जायचंय. इकडून या बाजूने जा सगळ्यांनी. दे हात म्हणतो साथ दे. दिवा म्हणतो वाद दे, हात म्हणतो साथ दे. आणि रसिक प्रेक्षका, तू फक्त या विद्यार्थ्यांसाठी टाळ्यांची दाद दे.